आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात आजच्या अपडेट्समधून। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। राज्य सरकार, नांदणी मठ आणि वंताराच्या टीमकडून संयुक्तरित्या ही याचिका दाखल केली जाणार आहे। दरम्यान महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे। मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झालाय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलंय आणि या संदर्भात वेळ पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। दरम्यान देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला निर्णय बंधनकारक केला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे। 18 ऑगस्टपर्यंत केंद्राच्या अधिसूचनेवर हरकती घ्यायच्या आहेत। ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे। आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये। त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे। सामान्य माणसासाठी ट्रॅक्टर चालक काय श्रीमंत असतो? ट्रॅक्टर मध्ये जर अशा पद्धतीचं हे होत असेल, मी मुळात 2 गोष्टी आता आपल्याला सांगणार। सध्या या सरकारची बुद्धी भ्रष्ट झालेली, या सरकारला काय करावं काही कळेनसं झालं। कारण मत चोरी करून सरकार स्थापन झालेलं आहे। महाराष्ट्रातलं असेल किंवा देशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। तर ट्रॅक्टर आणि ब्लॅक बॉक्स हे नेमकं काय प्रकरण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला विमानासारखा ब्लॅक बॉक्स बसवण्याचा केंद्राचा निर्णय आहे। वाहन लोकेशन ट्रॅकिंग, RFID प्रणाली आणि इन्व्हेंट डेटा रेकॉर्डर बसवण्याचा हा निर्णय आहे। निर्णयानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं हरकती आणि सूचना मागवल्या। मालवाहू ट्रॅक्टरला 1 ऑक्टोबर 2026 पासून VLTD प्रणाली बसवणं सक्तीचं आहे। मालवाहू ट्रॅक्टरला 1 एप्रिल 2027 पासून ब्लॅक बॉक्स अर्थात इव्हेंट डेटा रेकॉर्डर बंधनकारक आहे। प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला किमान 25,000चा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांच्या केंद्राच्या निर्णयाला विरोध आहे। शेतीशी निगडीत ट्रॅक्टरना वगळण्याची सतेज पाटील यांची मागणी आहे। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरी मुंबईच्या कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही। मुंबईतील पदाधिकाऱ्यांची पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात कुठलीही बैठक झाली नाहीये। तसंच मुंबईतील नेत्यांवर देखील अद्याप कोणतीही जबाबदारी नसून आता मतदारसंघामध्ये कुटुंब नियोजनाचं सुरू असल्याची नाराजी ही पदाधिकाऱ्यांनी केली आहे। त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र पालिका निवडणुकीचा संथ कारभार सुरू असल्याची कुजबूज रंगली आहे। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची उत्तर महाराष्ट्र बैठक होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यातील प्रमुख हे या नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत। मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार आहे। ठाकरे बंधूंचे मनोमिलन, काँग्रेसनं उपस्थित केलेला बोगस मतदारांचा मुद्दा आणि मवियाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही मंत्री हे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलंय। तडकाफडकी राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून नेमके आहेत तरी कुठे? त्यांना कुणी गायब केलंय का असा खळबळजनक प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। याबाबत संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। तर संजय राऊतांनी अमित शहांना लिहिलेल्या या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। 21 जुलैला राजीनामा दिल्यापासून धनखडांची काहीच माहिती मिळत नाही। आमच्या उपराष्ट्रपतींसोबत काय झालंय? जगदीप धनखड कुठे आहेत? जगदीप धनखडांची प्रकृती कशी आहे?
जगदीप धनखड सुरक्षित आहेत का? धनखडांना घरीच नजरकैदेत ठेवलंय आणि ते सुरक्षित नाहीत अशा अफवा आहेत. काही सहकारी सुप्रीम कोर्टात हिबियस कॉर्पस दाखल करण्याच्या तयारीत आहेत. धनखड कुठे आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे याची आम्हाला चिंता वाटते. सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठवण्यापूर्वी तुमच्याकडून माहिती घेणं संयुक्तिक वाटतं. तर इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे. महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. हनी ट्रॅप प्रकरण, वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर सकाळपासूनच आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे दादरमधील आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोर हे आंदोलन होणार असून या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. राहुल गांधींनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मतचोरी झाल्याचा आरोप केला होता आणि याच आरोपांवरून पुरावे सादर करण्यासाठी 2 राज्यांच्या निवडणूक आयोगानं त्यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवली. आरोपांबाबत 10 दिवसांच्या आत पुरावे सादर करा असं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलंय. निवडणूक आयोगाला जनता चापकानं फोडेल अशी टीका दैनिक सामनामधून निवडणूक आयोगावर करण्यात आली आहे. राहुल गांधींनी फोडलेल्या मतचोरीच्या बॉम्बमुळे सगळ्यांचेच मुखवटे गळाले. एखाद्यानं राजीनामा दिला असता असं सामनामध्ये म्हटलंय. राहुल गांधींना शपथपत्र मागणं हा निर्लज्ज प्रतिवाद असल्याचं सामनामध्ये म्हणण्यात आलंय. तर मोदी फडणवीस मतदारांची फसवणूक करून जिंकले, ते देशाचे गुन्हेगार आहेत, तर भोळ्या लोकांना फसवणं हे आयोगाचं काम बनलंय अशी टीका देखील सामनात करण्यात आली आहे. राज ठाकरे आणि मनसे विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मराठी न बोलणाऱ्या इतर भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी आणि मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी याचिकेमधून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये केलेल्या भाषणाचा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय. तसंच मनसेची मान्यता रद्द करण्याचा विचार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. बुलेटिनमध्ये स्वागत आणि यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी शिक्षण आणि आरोग्याबाबत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. आरोग्य आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आधी त्या सेवा मानल्या जात होत्या, मात्र आता दोन्ही गोष्टी सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहेत असं भागवत म्हणाले. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नाहीत असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलंय. इंदूरच्या माधव सृष्टी सेवा आरोग्य केंद्रात झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ऐसी चिकित्सा चाहिए समाज को जो सहज सुलभ हो, इसलिए अधिक जगह होनी चाहिए. व्यापारीकरण के कारण केंद्रीकरण भी होता है. कारपोरेट का जमाना है तो शिक्षा का हब बन जाता है. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला भेट दिली आहे. मुनीर यांनी अमेरिकन सेंट्रल कमांडच्या फ्लोरिडा मुख्यालयाला भेट दिली. यावेळी अमेरिकन सेंट्रल कॉम कमांडर जनरल मायकल ई कुरिल्ला यांचा निरोप समारंभ होता. कुरिल्ला यांनी पाकिस्तान अमेरिकन लष्करी संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुनीर यांनी कुरिल्ला यांच्या जागी आलेले नवे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांचं अभिनंदन केलं, जे आता सेंट्रल कॉमची कमांड स्वीकारतील. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट पूर्वीसह पाहत रहा